मित्रांनो, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ह्या सामन्यात केकेआरच्या फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली। 20 षटकांमध्ये तब्बल 272 धावा त्यांनी फटकावल्या। सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव तर झालाच, मात्र ह्या पराभवासोबतच रिषभ पंतला मोठा दंड देखील झेलावा लागला। षटकांची गती न राखता आल्यामुळे त्याच्यावर तब्बल 24 लाखांचा दंड बसविण्यात आला। सलग दुसऱ्या सामन्यात अशी चूक दिल्ली कॅपिटल्स संघाकडून झाली आहे, ज्याचा फटका संघाच्या कर्णधाराला बसला। मित्रांनो, शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने मात्र पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे। केकेआरने IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 3 विजय म्हणजेच विजयांची हॅट्रिक लगावली आहे। पॉइंट्स टेबलमध्ये केकेआर नंतर दुसऱ्या स्थानी CSKचा संघ आहे। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे यंदाच्या IPLचा सेन्सेशनल खेळाडू मयंक यादव बाबत सूर्यकुमार यादवने वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेत आहे। मयंक यादवची सूर्याने स्तुती तर केलीच, मात्र सोबतच त्याच्या विरुद्ध धावांचा पाऊस पाडायची इच्छा असल्याचेही तो बोलला। मित्रांनो, सध्या सूर्यकुमार यादव हर्नियाच्या सर्जरीतून सावरतो आहे आणि येत्या काही दिवसांत तो मुंबई इंडियन्स ह्या त्याच्या संघाकडून खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे। त्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स हा संघ चांगलाच संघर्ष करताना दिसत आहे। 3 पैकी 3ही सलामीचे सामने संघाने गमावले आहेत। अशात लवकरात लवकर सूर्याचे संघात पुनरागमन व्हावे अशी प्रार्थना फॅन्स करत आहेत। सध्या IPL गाजवत असलेल्या मयंक यादवची स्तुती करताना सूर्यकुमार यादव म्हणाला, खरंच ह्या तरुण वेगवान बॉलरला खेळताना पाहून छान वाटतंय आणि लवकरच त्याची भारतीय संघात निवड होणार ह्यातही शंका नाही। गती आणि अचूक टप्पा त्याचे प्रमुख शस्त्र आहे। मला त्याच्या विरुद्ध खोऱ्याने धावा काढायला आवडेल। मला जाणीव आहे की हे तितकं सोपं नसणार, मात्र मी एका आव्हानाप्रमाणे ह्याला स्वीकारेन। 2 सामन्यांतच मी मयंकचा फॅन झालोय। मित्रांनो, सूर्यकुमार यादव प्रमाणेच तुम्ही देखील मयंक यादवच्या गोलंदाजीचे फॅन झाले आहात का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फास्ट बॉलर ब्रेट ली बाबत। त्याने IPL 2024च्या प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार त्याबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे। ब्रेट लीच्या मते ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स हा संघ, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे 4 संघ प्लेऑफ फेरीकरिता पात्र ठरतील। तसेच यंदाच्या IPL मध्ये कोणत्या गोलंदाजाने त्याला सर्वात जास्त प्रभावित केले ह्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने 2 गोलंदाजांचे नाव घेतले। एक म्हणजे जसप्रीत बुमराह आणि दुसरा म्हणजे मयंक यादव। बुमराहची गोलंदाजी भेदक असते, तसेच त्याच्या विरुद्ध धावा बनविणे फलंदाजांना अवघड जाते असे ब्रेट ली म्हणाला। तर मयंक यादव जवळ गतीसोबतच अचूकता असल्याने त्याचे क्रिकेट करिअर खूप उज्ज्वल असल्याचे ब्रेट लीने सांगितले। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे वर्ष 2019च्या वन डे वर्ल्ड कप बाबत। तुम्हाला आठवत असेल की ह्या वर्ल्ड कपची फायनल मॅच सुपर ओव्हर पर्यंत गेली होती। सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर बाउंड्रीजच्या संख्येनुसार इंग्लंडला जगज्जेते ठरवण्यात आले होते। मात्र ह्या सामन्यात आपल्याकडून फार मोठी चूक झाली असल्याचे त्या सामन्यातील पंचांनी कबूल केले आहे। बेन स्टोक्स आणि आदिल राशीद 2 धावांकरिता धावले तेव्हा स्टोक्सला लागलेला चेंडू सरळ सीमारेषेपार गेला आणि तेव्हा इंग्लंडला 6 धावा देण्यात आल्या होत्या। मात्र दोन्ही फलंदाजांनी लाईनला क्रॉसच न केल्यामुळे नियमानुसार इंग्लंडला 5च रन्स द्यायला हवे होते। या एका धावेमुळे न्यूझीलंडचा संघ जगज्जेता ठरू शकला असता। या इतक्या मोठ्या घटनेचा उलगडा त्या मॅचमध्ये अंपायरची भूमिका पार पाडणाऱ्या आणि आता निवृत्ती स्वीकारलेल्या मराईस इरॅस्मस यांनी केला आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे स्पोर्ट्स अपडेट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।